नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं तर प्रकाशाचे विकिरण कसे होते, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ते आपण वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे पाहिले. मुलांनो, आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण तर छाया म्हणजे काय. तर छाया म्हणजे सावली. मग छाया म्हणजे काय आणि बिंदू स्रोत या स्रोतामुळे निर्माण होणारी छाया कशी निर्माण होते याच्याबद्दल आपण माहिती कशी निर्माण होते हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, तर छाया म्हणजे काय सांगा बरं मला. तर छाया म्हणजे सावली. कळतं ना आपल्याला. सावली छाया म्हणजे काय तर सावली. इंग्लिशमध्ये छायेला काय म्हणतात मुलांनो तर शॅडो. काय म्हणतात तर शॅडो. मुलांनो, मग तर छाया म्हणजे काय तर छाया म्हणजे काय तुम्हाला समजण्यासाठी एक छोटीशी तुम्ही कृती करा. काय करणार तुम्ही तर विजेरी म्हणजे माहिती आहे का बॅटरी. त्या विजेरीचा प्रकाशझोत भिंतीवर तुम्ही टाका. प्रकाशझोत टाका म्हणजे भिंतीवरती बॅटरीचा प्रकाश टाका. कळलं. आणि त्या बॅटरीच्या प्रकाश म्हणजे बॅटरी आणि भिंत यांच्या दरम्यान तुमचे मैत्रीण किंवा भाऊ बहीण याला उभं करा. काय तर विजेरी आणि भिंत याच्या दरम्यान याच्यामध्ये कोणाला उभं करणार तुम्ही तुमचा मित्र मैत्रीण कोणाला सुद्धा. आणि मग काय तुम्हाला म्हणजे निरीक्षण करा तर तुमच्या मित्राची सावली कुठे पडलेली असेल तर भिंतीवर पडलेली असेल. काय तर तुमच्या मित्राची सावली कशावर पडलेली असेल तर भिंतीवर पडलेली असेल. आणि मग त्यालाच काय म्हणतात तर छाया असे म्हणतात. काय म्हणतात तर छाया. मग छाया म्हणजे काय तर एक प्रकाश स्रोताच्या मार्गात एखादी वस्तू आली. काय तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली तर तिच्यामध्ये प्रकाश आरपार जात नाही. आणि मग त्या वस्तूच्या पलीकडे भिंतीवर किंवा पृष्ठभागावर त्या वस्तूची सावली पडते. आणि त्यालाच काय म्हणतात तर त्यालाच काय म्हणतात तर छाया म्हणतात. काय तर तिलाच त्या वस्तूची काय म्हणतात तर छाया असे म्हणतात. मग मुलांनो, आज आपण बिंदू स्रोतापासून मिळणारी छाया कशी मिळते हे आपण आजच्या पाठामध्ये म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण हे पाहणार आहोत. मग आपण त्याच्यासाठी आपल्याला हे बिंदू स्रोतापासून कशी छाया मिळते हे पाहण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागणार आहे. आणि मग तो प्रयोग आता आपण करूया. बरं, मग त्या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे माहिती आहे का. मेणबत्ती. काय लागणार आहे मेणबत्ती. पहिली तर मेणबत्ती किंवा पेट्टी मेणबत्ती किंवा विजेरी हे प्रकाशाचे स्रोत आहेत ना. त्या दोघांपैकी एक आपल्याला काहीतरी लागणारच आहे. पुठ्ठा लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला पुठ्ठा. पडदा लागणार आहे. लहान चेंडू लागणार आहे. आणि विजेरी किंवा मेणबत्ती इत्यादी म्हणजे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता काय करायचं आपल्याला पेट्टी मेणबत्ती घ्यायची आहे. काय घ्यायची आहे तर पेट्टी मेणबत्ती किंवा विजेरी. ही बघा इथे दाखवली आहे ना ह्या आकृतीमध्ये तशी. काय आपल्याला एक पेट्टी मेणबत्ती घ्यायची आहे किंवा विजेरी घ्यायची आहे. यापैकी एक प्रकाश स्रोत आपल्याला घ्यायचा आहे. बघा इथे ठेवलेला आहे. त्याच्या समोर शेजारी म्हणजे आता त्याच्या समोर काय ठेवायचं आहे तर ह्या मेणबत्तीच्या समोर आपल्याला काय ठेवायचं आहे तर एक पुठ्ठा ठेवायचा आहे. छिद्र असलेला पुठ्ठा ठेवायचा आहे. तर छिद्र असलेला पुठ्ठा तिथे धरायचा आहे त्याच्या समोर. आता या बारीक छिद्रातून काय होईल तर प्रकाश आलेला दिसेल. हा मेणबत्तीचा प्रकाश कशातून दिसेल या बारीक छिद्रातून दिसेल. अशा स्रोताला काय म्हणतात बिंदू स्रोत म्हणतात. काय म्हणतात तर बिंदू स्रोत म्हणतात. पॉइंट सोर्स म्हणतात त्याला. काय म्हणतात तर पॉइंट सोर्स म्हणतात. बिंदू स्रोत म्हणजे काय तर असा जो सूक्ष्म प्रकाश स्रोत असतो त्याला काय म्हणतात तर बिंदू म्हणजे लहान प्रकाश स्रोत असतो त्याला काय म्हणतात तर बिंदू प्रकाश स्रोत असं म्हणतात. ही बघा आता ही पेट्टी मेणबत्ती इथे दिसते का तुम्हाला मुलांनो. तर ही पेट्टी मेणबत्तीच्या काय केलेलं आहे तिथे त्याच्या बारीक छिद्र पेट्टी मेणबत्ती इथे आहे आणि त्याच्या पुढे काय ठेवलेलं आहे तर पुठ्ठा ठेवलेला आहे. तो पुठ्ठा कसा आहे तर बारीक छिद्रवाला छिद्रवालेला आहे. आणि मग ह्याला काय म्हणतात तर बिंदू स्रोत असे म्हणतात. कळलं. उदाहरणार्थ हा छिद्र असणारा पुठ्ठा. कळलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का पुठ्ठ्यासमोर हा पुठ्ठा दिसतो की नाही. मग ह्या पुठ्ठ्यासमोर 1 मीटर अंतरावर एक पडदा उभा ठेवायचा आहे. हा बघा हा पडदा आहे. हा कसला आहे हा पडदा आहे. तर ह्या पुठ्ठ्यासमोर 1 मीटर अंतरावर एक पडदा उभा ठेवायचा आहे. आता पडदा आणि हा बिंदू स्रोत ह्याच्यामध्ये काय ठेवायचं माहितीये का एक बॉल टाकवायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे तर आपल्याला एक चेंडू टांगायचा आहे.
आता चेंडूच्या ए बी या छायेचं निरीक्षण करायचं. मग आता ह्या चेंडूचे आपल्याला काय काय गेलं, काय तुम्हाला कळलं ना, मगाशी मी सांगितलं छाया म्हणजे काय, तर प्रकाश स्रोताच्या मध्ये काय आलं, एखादी जर अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया कुठे पडते, समोर पडते. समोर म्हणजे त्याच्या त्या वस्तू पलीकडे पडते ना, भिंतीवर पडते किंवा पृष्ठभागावर पडते. म्हणजे ह्या पडद्यावर पडली की नाही, ह्या चेंडूची छाया कुठे पडली, तर ह्या पडद्यावर पडली. म्हणजे काय, तर हा प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये काय आली, ही वस्तू आली. मग ह्या वस्तूची छाया कुठे पडली, तर ह्या पडद्यावर पडली. कळलं तुम्हाला? मग आता काय, तर पडदा आणि बिंदू स्रोत या दरम्यान एक चेंडू टाकलेला आहे. मग चेंडूच्या ए बी या छायेचं निरीक्षण केलं. ही बघा, ही छाया पडली चेंडूची, तर ए बी ह्या छायेचं निरीक्षण करा तुम्ही. कळलं? तर बिंदू स्रोतापासून, हा बिंदू स्रोत आहे ना, स्रोत, ह्या बिंदू स्रोतापासून ओ पी आणि ओ क्यू ही किरण, ही ओ क्यू, ओ ह्या बिंदू स्रोतापासून ओ पी हे किरण, प्रकाशाचं किरण, आणि ओ क्यू हे किरण कुठे पडलं, किरण चेंडूला स्पर्श करून कुठे गेले, तर पडद्यावर पडले. काय, तर ह्या ओ पी आणि ओ क्यू हे किरण चेंडूला स्पर्श करून कुठे पडतायत, तर पडद्यावर पडतात. त्यांना अनुक्रमे काय म्हणतात, ए आणि बी हे नाव दिले. जे किरण पडलेली आहेत ना पडद्यावर, त्याला काय नाव दिलं अनुक्रमे, तर ए आणि बी हे नाव दिलेलं आहे. मात्र ए व बी दरम्यान कोणतेही किरण न आल्याने तिथे अंधार दिसतो. कारण का, मध्ये बॉल आहे ना, काय आहे, तर ए आणि बी दरम्यान काय आहे, कोणतेही किरण न आल्याने तिथे अंधार दिसतो. त्यालाच काय म्हणतात, हिलाच काय म्हणतात, तर गडद छाया म्हणतात किंवा प्रच्छाया म्हणतात. काय म्हणतात, तर गडद छाया म्हणतात किंवा प्रच्छाया म्हणतात. हे बघा, ह्या बिंदू स्रोतापासून जे ओ पी आणि ओ क्यू हे प्रकाश किरण ह्या चेंडूला स्पर्श करून ह्या पडद्यावर पडतात. कुठे पडतात, तर ह्या पडद्यावर पडतात. हे बघा, पडतात ना, काय उपयोगी हे चेंडूला स्पर्श करून पडद्यावर पडतात. त्यांना अनुक्रमे काय म्हणतात, तर ए आणि बी हे नाव दिलेलं आहे. मात्र ए बी दरम्यान कोणतेही किरण न आल्याने तेथे हा अंधार दिसतो. म्हणजे काय दिसते, तर छाया, तिला काय म्हणतात, तर गडद छाया म्हणतात किंवा प्रच्छाया असे म्हणतात. कळलं तुम्हाला? गडद छाया म्हणजे गडद छाया आणि किंवा प्रच्छाया म्हणजे काय, तर म्हणजेच काय, तर बिंदू स्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवल्यास पडद्यावर केवळ एकच छाया मिळते. त्यास काय म्हणतात, गडद छाया म्हणतात. ह्या बघा, ह्या बिंदू स्रोताच्या मार्गामध्ये एखादी वस्तू ठेवली तर काय होतं, ठेवल्यास पडद्यावर काय होतं, केवळ एकच छाया मिळते ना आपल्याला, तिला काय म्हणतात, प्रच्छाया म्हणतात किंवा गडद छाया असे म्हणतात. कळलं तुम्हाला? काय, तर बिंदू स्रोताच्या मार्गामध्ये एखाद्या बिंदू स्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी वस्तू ठेवली तर काय होतं, पडद्यावर केवळ एकच छाया मिळते. त्यास गडद छाया किंवा प्रच्छाया असे म्हणतात. मग बिंदू स्रोतापासून निघालेले ओ पी आणि ओ क्यू किरण चेंडूला स्पर्श करून पडद्यावर ए आणि बी येथे पोचतात. उदाहरणार्थ ए बी दरम्यान बनलेली जी छाया आहे तिला काय म्हणतात, गडद छाया किंवा प्रच्छाया असे म्हणतात. मग गडद छाया म्हणजे काय, तर बिंदू स्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये वस्तू ठेवली, काय, जर वस्तू ठेवल्यास केवळ एकच छाया मिळते आपल्याला. काय, तर केवळ एकच छाया मिळते. त्यास काय म्हणतात, तर गडद छाया असे मिळतात. तर बिंदू स्रोतापासून कुठले किरण गेलेले आहे, तर ओ पी आणि ओ क्यू हे प्रकाश किरण चेंडूला स्पर्श करून कुठे पडले, तर पडद्यावर पडतात. कळलं? पडद्यावर ए आणि बी येथे पोचतात आणि बिंदू ए आणि दरम्यान जी तयार झालेली छाया आहे तिला काय म्हणतात, तर गडद छाया असे म्हणतात किंवा प्रच्छाया असे म्हणतात. म्हणजेच काय, तर कळलं तुम्हाला प्रच्छाया म्हणजे काय, तर बिंदू स्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये जर वस्तू आली तर काय होतं, तर पडद्यावर केवळ एकच छाया मिळते. कळलं? मार्गात जर वस्तू ठेवल्यास त्या पडद्यावर काय होते, एकच छाया मिळते. त्याला काय म्हणतात, तर गडद छाया असे म्हणतात. समजलं तुम्हाला? बिंदू स्रोतापासून मिळणारी छाया काय, बिंदू स्रोतापासून आपल्याला एकच छाया मिळते, तर कुठली ती, तर ती प्रच्छाया किंवा गडद छाया असे म्हणतात. मुलांनो, तर आज आपण काय शिकलो, तर छाया म्हणजे काय, तर छाया म्हणजे काय, तर एखाद्या प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये एखादी जर अपारदर्शक वस्तू आली
तर तो प्रकाश आरपार जात नाही आणि काय होतं, त्या वस्तूच्या पलीकडे म्हणजेच भिंतीवर किंवा पृष्ठभागावर त्या वस्तूची सावली पडते. काय पडते? सावली पडते. मग त्यालाच काय म्हणतात, तर छाया असे म्हणतात. मग आपण आज काय पाहिलं, तर बिंदू स्रोतापासून बिंदू स्रोता म्हणजे बिंदू स्रोत या स्रोतामुळे मिळणारी छाया. मग आपल्याला बिंदू स्रोतामुळे कुठली छाया मिळते, तर गडद छाया मिळते. म्हणजे काय, तर म्हणजे बिंदू स्रोतामधून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गामध्ये वस्तू ठेवल्यास काय होतं, तर त्या वस्तूची पडद्यावर एकच छाया मिळते आणि त्या छायेला काय म्हणतात, तर प्रच्छाया म्हणतात किंवा गडद छाया असे म्हणतात. मुलांना आता पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर आता आपण बिंदू स्रोतामुळे मिळणारी छाया पाहिली. तर आता आपण विस्तारित स्रोत म्हणजे त्या स्रोतामुळे मिळणारी छाया कशी असते, म्हणजे कुठल्या आपल्याला छाया मिळतात, त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत. मुलांनो, तुम्हाला आता मी एक AS विद्यालय बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतेय. तुम्ही ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. AS विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे मुलांनो. तुम्हाला माहिती आहे का, ह्या स्कूलमध्ये तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे पूर्ण सिलेबसचे पूर्ण सगळे क्लासेस मिळतील आणि सगळ्या विषयांचे क्लासेस मिळतील आणि फुल सिलेबसचे कुठले विषय असतील त्या म्हणजे सगळ्या विषयांचे असणारे सगळ्या सब्जेक्टचे फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. मग कुठले सब्जेक्ट ते, तर जसे की मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, ICT इत्यादी ह्या सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. परत एवढंच नाही मिळणार तुम्हाला, तर पुन्हा अनलिमिटेड टेस्ट मिळतील. काय मिळतील, तर अनलिमिटेड टेस्ट. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला अभ्यासात किंवा समजा एखादा प्रॉब्लेम आला अभ्यास करता करता, तुम्हाला कुठला विषय कळला नाही, तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही कधीही तिथल्या ज्या टीचर्स आहेत AS विद्यालयाचे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. म्हणून मुलांनो, तुम्ही ह्या ॲपबद्दल तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना ह्या ॲपबद्दल सांगा. तुम्ही ॲप हे रजिस्टर करा. त्या मुलांना सुद्धा, त्या मित्रांना मैत्रिणींना हे ॲप रजिस्टर करायला सांगा. समजलं? धन्यवाद.